एक महत्त्वाची बातमी. पुण्यातील राजेंद्र नगर इथे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक सध्या कोरोनापेक्षा प्रशासनाच्या सावळ्या गोंधळाला घाबरले. एका 13 वर्षाचा मुलगा ज्याला पॉझिटिव्ह सांगितलं होतं त्याचा अहवाल खासगी रुग्णालयात मात्र निगेटिव्ह आला. तर आणखीन एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह सांगितल्यानं ती घाबरली. तिचा रक्तदाब वाढला, नंतर तिचाही अहवाल निगेटिव्ह आला. राजेंद्रनगर भागात राहणाऱ्या एका मुलाच्या मावशीचा नवरा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मुलगा आणि त्याचे आई-वडील यांच्यासह 6 नातेवाईकांच्या चाचण्या झाल्या. यात मुलाची चाचणी पॉझिटिव्ह आली तर इतरांची निगेटिव्ह असं सांगितलं गेलं. मुलाला कोणतीही लक्षणं नसल्यानं घरातच क्वारंटाईन करते असं त्याची आई म्हणाली. मात्र नायडू आणि ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा इरादा प्रशासनानं स्पष्ट केला. शेवटी सह्याद्री रुग्णालयात त्याला कुटुंबियांनी हलवलं, जिथे अहवाल निगेटिव्ह आला. त्यांचा रिपोर्ट हे 11च्या दरम्यान आला आणि मग मी तसंच त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मी त्यांना काही सांगितलं नाही ह्याचा पॉझिटिव्ह की काय नाही, आम्हाला फक्त सेफ्टीसाठी चेकअप करायचं आहे. तर त्यांचा निगेटिव्ह रिपोर्ट शनिवारी आला संध्याकाळी. शनिवारी रिपोर्ट आल्यावर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाला काही नाही, निगेटिव्ह आहे तुमचा रिपोर्ट. आणि ह्या लोकांना मी परत मग कलेक्टरचा मला फोन आला, परत विश्रामवाड्यातून पोलिसांचा फोन आला. ते म्हणले तुमचा मुलगा पॉझिटिव्ह आहे, तुम्ही घरात कसं काय ठेवलं. म्हणलं सर आमचा पोरगा निगेटिव्ह आलेला आहे, ह्या लोकांनी अशी गफलत केलीच कशी. आणखीन एका मुलीच्या आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला असं सांगण्यात आलं. घाबरून त्यांचा रक्तदाबही वाढला. पण नंतर नवले रुग्णालयात गेल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आहे असं सांगितलं गेलं. यामुळे कुटुंबियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या वाढत्या घटनांमुळे प्रशासनातला सावळा गोंधळ समोर आला असून नागरिक हवालदिल झालेत. माझ्यासमोर 4 केसेस अशा आल्या. एक उदाहरण नामक ग्रस्ताचं की त्याला सांगण्यात तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि त्याला दिवसभर त्या कोरोनाच्या ॲम्ब्युलन्समधनं फिरवण्यात आलं आणि संध्याकाळी सांगण्यात आलं की तुम्ही पॉझिटिव्ह नाही, तुमच्या मिसेस पॉझिटिव्ह आहे. दुसरी केस 8 महिन्याचा मुलगा आहे, त्याला 8 वर्षाचा दाखवण्यात आलं. अजून एक नावाच्या महिला आहेत, त्यांना पण पॉझिटिव्ह म्हणून सांगण्यात आलं. नवले हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलं आणि तिथे गेल्यावर त्यांना सांगितलं की तुम्ही निगेटिव्ह आहात आणि त्यांचा BP एवढा हाय झाला की ते आता ऑक्सिजनवर आहेत, ICUमध्ये आहेत. अशा 3-4 केसेस तर आता याच भागातनं समोर आलेल्या आहेत. कोरोनाशी लढायची नागरिकांची तयारी आहे, पण लोकांना प्रशासनाकडून सक्षम कारभाराची आणि चांगल्या वैद्यकीय सुविधेची अपेक्षा आहे, ज्याकडे राज्यकर्त्यांचं आणि प्रशासनाचं लक्ष दिसत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokamat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.